नमस्कार मित्रांनो, ऑटोमॅग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे, परिवहन मंत्री आपले प्रतापजी सरनाईक यांनी रिक्षा परमिटला स्थगिती दिली, बंद केले. आणि त्यांना चिमटे काढत आपले दुसरे मंत्री सुधीर मुनगंटीवार हे असे म्हटले, यांनी तर परमिट बंद केलेत, पण वरतून जर ज्या कंपन्या रिक्षा बनवतात त्यांचे जे मालक आहे, उद्योगपती, त्यांचा यांच्यावर जर दबाव आला, ते पुन्हा एकदा परमिट चालू करू शकतात. कारण याच्या अगोदर असं झालेलं आहे. जे त्यांच्या सोबत मंत्री होते आपले सुधीर मुनगंटीवार साहेब यांच्या बरोबर, त्या मंत्र्यावर एवढा दबाव आला, त्यांनी परमिट बंद केली होती. 2016-17च्या दरम्यान परमिट बंद झाली होती. महाविकास आघाडी सरकार आलं होतं त्यावेळेस, आणि ते पुन्हा एकदा परमिट चालू झाले. तसंच आत्ताही होऊ शकतं का? आत्ताही वरतून दबाव येऊ शकतो का प्रताप सरनाईक यांना, आणि परमिट पुन्हा एकदा चालू होऊ शकतात का? तर झालंय तसंच मित्रांनो. आज पुन्हा एकदा आपले परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी एक घोषणा केली की ई बाईक टॅक्सी आणि ई ऑटो रिक्षा यांना परवाना परमिट बंधनकारक आहे. म्हणजे तुम्हाला ई ऑटो घ्यायचा आहे, ई बाईक घ्यायची आणि तुम्हाला त्याच्यावर व्यवसाय करायचा आहे, तर तुम्हाला परवाना घेणं बंधनकारक आहे, अशी आज त्यांनी घोषणा केलेली आहे मित्रांनो. म्हणजे आता ही घोषणा केली, याचा अर्थ परमिट पुन्हा एकदा चालू होऊ शकतात. विचार करा, घोषणा केली म्हणजे परमिट चालू 100% होऊ शकतात. कारण वरतून दबाव आला असणार आहे बहुतेक. कारण उद्योगपती जेव्हा दबाव टाकतात ना, काहीतरी आमिष दाखवतात, त्यावेळेस हे असे निर्णय घेतले जातात. आता असाच एक निर्णय घेतलेला आहे आपला परिवहन मंत्री साहेबांनी. हे तर ऑलरेडी आधीच पाहिजे होतं की तुम्ही ई रिक्षा घेताय, पॅसेंजर वाहतूक आहे ती, प्रवासी वाहतूक आहे, त्याला पूर्वीच परवाना बंधनकारक करणं गरजेचं होतं. पण नाही केलं. अनेकांनी इलेक्ट्रिक रिक्षा अशाच घेतल्या विदाऊट परवाना. मग आत्ता ही घोषणा का? परमिट जर बंद केले, तुम्ही परवाने जर बंद केलेत रिक्षाचे, तर आत्ता ही घोषणा का केली? काय कारण आहे? याच्या मागचं काय मूळ उद्देश आहे? हा जनतेसमोर आला पाहिजे उद्देश. आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या अशाच पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.